श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आज आपण अमावस्याबद्दल माहिती सांगणार आहोत. अमावस्या हा प्रत्येक महिन्यातील विशेष आध्यात्मिक दिवस आहे. हा दिवस नकारात्मक शक्ती कमी करण्यासाठी, पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि शनी देवता प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अमावस्या प्रारंभ दिनांक 22/8/2025, वार शुक्रवार, वेळ सकाळी 11:56 चालू होत आहे व अमावस्याची समाप्ती दिनांक 23/8/2025, वार आहे शनिवार, वेळ सकाळी 11:36 समाप्ती होत आहे. या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्रे, वाहने, घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून देणे. लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. घर स्वच्छ करून देवघरात दिवा धूप लावावा. संकल्प घ्यावा, आज अमावस्येच्या निमित्ताने देवपूजा, पितृतर्पण व दान करणार आहे. सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणून आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पितृसेवा कशी करायची? एका तांब्यात पाणी व काळे तीळ घेऊन ओम पितृभ्यं स्वधा म्हणत 3दा अर्घ्य घ्यावे. यानंतर कावळा, कुत्रा, गाय यांना अन्न देणे हेच पितरांना पोचते असे मानले जाते. शक्य असल्यास ब्राह्मणांना भोजन वा वस्त्र द्यावे. यातून पितरांची कृपा मिळते. शिवाला बेलपत्र, दूध, जल अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय जप करावा. जर शनिवारी असेल तर पिंपळाखाली तिळ तेलाचा दिवा लावून शनिदेवाला प्रार्थना करावी. काळे तीळ, उडीद, तेल, वस्त्र यांचे दान करणेही या दिवशी अतिशय शुभ मानले जाते. कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणावे. वेदोक्त बलगा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा. गरजूंना अन्न, धान्य, कपडे द्यावेत. गायींना गवत, पक्ष्यांना धान्य, कुत्र्यांना अन्न ही सेवा फार पुण्यकारी ठरते. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना मदत केली तर अमावस्येचा खरा लाभ मिळतो. संध्याकाळी घराबाहेर, देवघरात, मंदिरात दीप लावावा. गंगाजल शिंपडून घर स्वच्छ ठेवावे जेणेकरून नकारात्मकता दूर होते. नंतर नामस्मरण, मंत्रजप किंवा शांतपणे ध्यान करावे. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. टाळायच्या गोष्टी कोणत्या? तर या दिवशी मांसाहार, मद्य, वादविवाद टाळावेत. केस, नखे कापू नयेत आणि झाडे तोडू नयेत. गरीब, प्राणी किंवा कोणत्याही सेवकाला त्रास देऊ नये. यातून पाप लागते. थोडक्यात सकाळी स्नान करून संकल्प, पितृतर्पण, देवपूजा करावी. दान व सेवा करावी. संध्याकाळी दीपदान करून नामस्मरण, ध्यान करावे. हे केले तर अमावस्येचा खरा लाभ मिळतो आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.